हॅलो गाईज, वेलकम टू द प्रतीक्षा's and आरुष यूट्यूब चॅनल. गाईज इथे ना मी हा हिमालयाचा प्युरिफाईड नीम स्क्रब हा वापरलेला आहे. माझ्या फेसला मी अप्लाय केलेला आहे. अप्लाय करायच्या अगोदर तुम्ही फेस वॉश करून घ्यायचं, त्याच्यानंतरच तुम्ही हे अप्लाय करा आणि स्क्रब चांगलं करा. जिथे तुमचा लिपचा डाऊनवाला पार्ट फॉर एक्झाम्पल हा आणि नोटच्या इनसाईडवाला पार्ट जो असतो हा, इथे ना बारीक बारीक असे व्हाईटनेस जमा होतात. परत आपल्या चेहऱ्यावरती जो व्हाईटनेस असतो ना तो पण याच्या पार्ट्समध्ये जमा असतो आपल्या फेसवरती एकदम बारीक पद्धतीप्रमाणे. फोरहेडवरती सुद्धा असतो. सो हा जो स्क्रब जर तुम्ही वापरला, ज्यांच्या शरीरामध्ये गरमी आहे, हीट जास्त असल्यावरती ना प्युरिफाईड नीम स्क्रब तुम्ही वापरून बघा. नक्की आपल्या शरीरासाठी हा उपयुक्त खरंच आपल्या फेससाठी हा खूप चांगला आहे. आणि नीम हा खरंच आपल्या फेससाठी खरंच चांगला असतो. आणि असंही म्हटलं जातं, जर कडुलिंबाची जर पानं जर सकाळी अनुषपोटी जर तुम्ही त्याचा रस पिलात किंवा अशी खाल्ली ना, चावून अशी जर खाल्ली ना, ते पण आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. सो आता हिमालया नीम पेकचा रिव्ह्यू काय होतो तो पण आपण नक्की बघूया. मी याच्या अगोदर पण ट्राय केलेला आहे, माझ्या फेससाठी सूट होतं. ज्यांना सूट होतं त्यांनीच हे हिमालया प्युरिफाईड नीम फेस स्क्रब आणि हिमालया नीम पॅक हे दोन तुम्ही वापरा. जर सूट होत नसेल तर प्लीज काहीच वापरू नका. तुम्ही डॉक्टरकडनं पहिला सल्ला घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही अप्लाय करा. लेट्स स्टार्ट करते. गाईज तुम्ही इथे बघू शकता ब्लॅकहेड्स भरपूर आले. फॉर एक्झाम्पल काळे डाग खूप असे डोळ्याच्या खाली झालेले आहे. त्याच्यासाठी मी असं व्हिडिओज यूट्यूबद्वारे इन्फॉर्मेशन घेतली होती. जर तुम्ही ज्या भागाला डोळ्याच्या खाली जिथे काळं आहे, जर त्या ठिकाणी जर तुम्ही तेल लावलं आणि 2 तास तेल लावायचं आणि 2 तासाच्या नंतर फेस वॉश करायचा आणि त्याच्यानंतर हळूहळू, आणि तेल म्हणजे खोबरं तेल वापरायचं, जेणेकरून आपल्या डोळ्याच्या खालीचे काळे डाग आहेत ते हळूहळू जाण्यास मदत होते. इथे दिसते तुम्ही असं थोडं दाबून असं स्क्रब करायचं, म्हणजे त्या पार्टला सुद्धा हा नीम पॅक आहे तो अप्लाय होऊन जातो. इथे तुम्ही बघू शकता. ह्याने भरपूर असं चुरचूर पण थोडं करतो. सो काही ज्यांना सूट होत असेल प्लीज त्यांनीच फॉलो करा. गाईज इथे बघू शकता थोडंसं चुरचूर थोडंसं करतोय. हा जो पार्ट्स आहे ना, त्या 2 फिंगर्सने ना चांगलं त्याला ना असं स्क्रब करायचं, म्हणजे त्याच्यातला जो व्हाईटनिंग आहे ना तो थोडासा निघून जाण्यास मदत होतो. जे पहिल्यांदा फेस पॅक वापरत असेल ना त्यांना हा व्हिडिओ युजफुल आहे. थोडासा मसाज द्यायचा प्रत्येक पार्ट्सला. हॅलो गाईज, इथे माझं स्क्रब करून नीम फेस पॅक लावून झालेला आहे, अप्लाय करून झालेला आहे. लेट्स वेट फॉर 10 मिनिट्स. मोबाईल हात नको दे, तो व्हिडिओ चालू आहे. हात नको मी नाही मारेन. मग अभ्यासाचा एखादा व्हिडिओ टाकायचा. रीडिंग केलं. अरे तू हात लावला. हॅलो गाईज, बघू शकता इकडे तुम्ही पूर्णपणे जे ह्या पार्ट्सवरचे आणि ह्या पार्ट्सवरचे जे व्हाईटनिंगचे भाग असतात ना ते पूर्णपणे ना रिमूव्हल होऊन जातात आणि ते तिकडे राहत नाहीत. पूर्णपणे त्या भागाचे पूर्णपणे इतका क्लीन एरिया होतो ना. तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण स्किन अशी ना सॉफ्ट झालेली आहे आणि पूर्णपणे असं जे गरमी असं वाटायचं ना फेसवरती, ती पण आता गरमी अशी दिसत नाही. पूर्णपणे चेहऱ्यावरती थोडा म्हणजे चेहऱ्यावरती ग्लोसुद्धा आलेला आहे. आणि अजूनही सांगते, डोळ्याच्या खाली जे ब्लॅकहेड असे काळे डाग जे आलेले आहेत ना, जो कंप्लीट झाला नसल्यामुळेच ते आलेले आहेत. सो त्याच्यासाठी जे नारळाचं तेल असतं ते थोडंसं 1 चमचा घ्यायचं, थोडंसं घ्या आणि आपल्या फिंगर्सवर घेऊन असं हलक्या हाताने असं टॅप 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 करायचं पूर्ण आईजवरती आपल्या, आणि ते जवळजवळ अर्धा तास असंच ठेवायचं आणि अर्ध्या तासाच्या नंतर फेस वॉश करून घ्यायचं आहे. ही एक मी गोष्ट ऐकली होती. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.